दुसऱ्या दिवशी कल्याणी वहिनी सर्वांसमोर म्हणाल्या, काल मी माझ्या सोन्याच्या बांगड्या इथे ठेवल्या होत्या, पण त्या आज गायब झाल्या आहेत. मला तर वाटतं. कल्याणी वहिनींनी आपलं वाक्य अर्धवट सोडलं, पण सर्वांच्या नजरा एकदम कविताकडे वळल्या. ती क्षणभर स्तब्ध झाली आणि त्यानंतर तिनं जे काही केलं ते पाहून सगळे थक्कच झाले. कविताचं लग्न नितीनबरोबर झालं होतं. तो मुंबईत एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता. लग्नाच्या वेळी दोन्ही कुटुंबांमध्ये एवढाच संबंध होता की नितीनच्या आईला गावची साधीसुधी, संस्कारी आणि कामसू मुलगी हवी होती आणि त्या सगळ्या अटींवर कविता अगदी खरी उतरली होती. पण लग्नानंतर पहिल्यांदाच जेव्हा कविता सासरी आली तेव्हाच तिला जाणवलं, शहरात गावाहून आलेल्या मुलीला गावढळ म्हणून हिणवलं जातं. जणू काही ही फॅशनच आहे. गाडीतून उतरल्या उतरल्या कवितानं साडीचा पदर डोक्यावर घेतला. सासरच्या गेटवर नितीनच्या मोठ्या भावाची बायको म्हणजेच कल्याणी वहिनी उभी होती. ती हसत म्हणाली, अरे वा, बघा तर आपली नवी नवरी अगदी फिल्मी गावठी मुलगीच वाटते. फक्त एक गाय सोबत असती तर चित्र पूर्ण झालं असतं. मागून तिचा दीर खड्याळपणे म्हणाला, वहिनी गाय नको, बैलगाडी हवी होती. कविताने हळूच हसण्याचा प्रयत्न केला, पण आतल्या आत मनाला खोलवर टोचलं. घरात आत प्रवेश करताच सासू लताताई सोफ्यावर बसलेल्या होत्या. मोठा ड्रॉइंग रूम, काचेचा सेंटर टेबल, मेणबत्त्यांनी सजलेला कोपरा आणि भिंतीवर लटकलेली महागडी चित्र, हे सगळं कवितासाठी अगदी नवीन होतं. लताताईंनी तिला वरून खालीपर्यंत निहाळलं आणि म्हणाल्या, इतके जड दागिने घालून आली आहेस? मुंबईतले लोक हलके कपडे घालतात, समजलं? पहिल्याच दिवशी कविताला कळून चुकलं होतं की तिच्या साधेपणाला या घरात काहीच स्थान नाही. दुपारच्या जेवणाच्या वेळी कविता स्वयंपाकघरात मदतीला गेली. लगेच कल्याणी वहिनीनं टोमणा मारला, अगं इथे गावासारखी चूल पेटवायची नाही, गॅस आहे, मायक्रोवेव्ह आहे, जरा काळजी घे, आपलं किचन घाण करू नकोस. कविता गप्पच राहून भांडी धुवू लागली. तेवढ्यात नणंद साक्षी चिडवत म्हणाली, वहिनी तुम्ही तर गावात रोज डोक्यावरून पाणी आणायला जायच्यात ना? इथे आरो आहे, नळाचं पाणी प्यायला मिळतं. सगळे मोठ्याने हसू लागले. कविताला वाटलं की तिचा दीर राहुल बाकी लोकांसारखा तिची थट्टा करेल, पण त्यानं हलकंसं स्मित दिलं आणि शांत राहिला. कविता डोळ्यातलं पाणी पुसत होती. इतक्यात राहुल हलक्या आवाजात म्हणाला, वहिनी वाईट वाटून घेऊ नका, हे लोक असेच आहेत, फक्त जरा वेगळं. कविताचं मन भरून आलं. ती म्हणाली, फक्त मीच वेगळी आहे म्हणून. एवढं बोलून तिनं वाक्य अर्धवट सोडलं. रात्री खोलीत गेल्यावर कवितानं नितीनला विचारलं, या घरात सगळे मला पाहून का हसतात? तेव्हा तो हसून म्हणाला, सगळे थट्टा करत आहेत, थोड्याच दिवसात तुला सवय होईल. कविताला जाणवलं होतं की ही थट्टा हळूहळू मोठा आकार घेणार आहे. पुढील काही दिवसात सासरचे लोक कविताच्या बोलण्यावर, तिच्या कपड्यांवर, अगदी जेवणाच्या पद्धतींवर सुद्धा टोमणे मारू लागले. ही साडी पाहून तर वाटतं जत्रेतून घेतली आहे. तुला मिक्सर वापरता येतो का? की मसाला हातानेच वाटणार आहेस? अगं सुनबाई, मोबाईल वापरायला शिकून घे, नाहीतर परत गावीत जावं लागेल. कविता सगळं ऐकत होती, पण तोंड उघडत नव्हती. राहुलच्या मात्र लक्षात आलं होतं, कविता कितीही टोमणे ऐकली तरी तिनं कधीही मोठ्या आवाजात कोणाला उत्तर दिलं नव्हतं. एके दिवशी तो चहा बनवत असताना म्हणाला, वहिनी तुम्ही अजून तुमच्या गावची एखादी खास डिश बनवली नाही. मला गावाकडचं जेवण खूप आवडतं. पहिल्यांदाच कोणीतरी कविताजवळ तिच्या गावाचं कौतुक केलं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाची चमक दाटली. त्या रात्री अंथरुणावर पडून कविता विचार करू लागली, जर मी मनावर घेतलं तर सगळ्यांना दाखवून देईन की गावाकडच्या सुना गावंढळ नसतात, त्या संस्कारी आणि स्वतःच्या कर्तृत्वानं घराचं नाव उजळवणाऱ्या असतात. तिने मनोमन ठरवलं होतं, कोणालाही कमीपणा न दाखवता, कोणाचाही अपमान न करता, फक्त आपल्या कामाने, आपला व्यवहार आणि आपल्या कलेने सर्वांचं मन जिंकायचं. दुसऱ्या दिवशी कविता सूर्योदय होण्याआधीच उठली. गावाकडची तिला लवकर उठायची सवय होती. घराच्या अंगणात पाणी शिंपडून पूजेची तयारी करायची तिला सवय होती. मुंबईच्या या मोठ्या घराला अंगण नव्हतं, तरीही तिने बाल्कनीतील फुलझाडांना पाणी घातलं, झाडू मारून तुळशीला पाणी अर्पण केलं. लताताई झोपेतून उठून बाहेर आल्या आणि थोड्या चकितच झाल्या आणि म्हणाल्या, अगं एवढ्या लवकर उठलीस? इथे तर एवढ्या लवकर कुणी उठत नाही. कविता हसत म्हणाली, आई मला गावाकडची सवय आहे. सूर्योदयाआधी उठलं की मनाला शांत वाटतं. त्या दिवशी कविताने ज्वारीची भाकरी आणि भरली वांगी बनवली.
कल्याणीने स्वयंपाकघरात येताच नाक मुरडलं. हा कसला वास, इथं असलं कुणी खात नाही. पण राहुल टेबलावर बसताच म्हणाला, वा वहिनी, तुम्ही तर माझ्या बालपणीची आठवण करून दिलीत. हे तर माझी आजी बनवायची. राहुलच्या या एका वाक्याने कविताचं मन हलकं झालं. घरात कपडे धुण्यासाठी मशीन होतं, पण एके दिवशी कविताने पाहिलं की नाजूक कपडे मशीनमध्ये धुतले तर ते खराब होतात. म्हणून ती गुपचूप बादलीत पाणी घेऊन हाताने धुवू लागली. तेव्हा साक्षी खिल्ली उडवत म्हणाली, तुम्ही खरंच एक नंबर गावंढळ आहात. इथे कोणी हाताने कपडे धुत नाही. कविता मान खाली घालून शांतपणे म्हणाली, कपडे जर हाताने धुतले तर ते जास्त दिवस टिकतात. राहुलने लगेच समर्थन दिलं, बघ ना किती स्वच्छ धुतलेत कपडे. एके दिवशी लताताई म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात आपल्या कॉलनीत महिलांचा कार्यक्रम आहे. प्रत्येक जणी आपापल्या घरातून एखादा स्वादिष्ट पदार्थ आणणार आहे. बघूया तू काय करशील. कल्याणी लगेचच हसत म्हणाली, एक गोष्ट लक्षात ठेव, इथल्या लोकांना चायनीज, पास्ता, पिझ्झा आवडतो. गावाकडचं जेवण बनवू नकोस. त्या रात्री कविताने बराच विचार करून ठरवलं, मी गावाकडचा स्वाद शहरात नव्या अंदाजात सादर करीन. कार्यक्रमाच्या दिवशी तिने नाचणीच्या पिठाचे बटाटेवाले पराठे, गोड भोपळ्याच्या सारणाचे गोड पराठे, गव्हाच्या पिठाचे गुळाचे लाडू बनवले. सुरुवातीला सर्वांना वाटलं हे कसले विचित्र कॉम्बिनेशन, पण जेव्हा खाल्ले तेव्हा सर्वजण कौतुक करू लागले. एक वृद्ध काकू तर म्हणाल्या, सुनबाई, हे तर अफलातून आहे. नाचणीचे पराठे, गूळ घालून गव्हाच्या पिठाचे लाडू, पौष्टिक आणि चविष्ट. खरंच कमाल केलीस. कोणी असा विचारही केला नसता. लताताई बाहेरून गप्प राहिल्या, पण आतून मात्र आनंदी झाल्या. कार्यक्रमानंतर राहुल कविताकडे येऊन हळूच म्हणाला, वहिनी बघितलात, तुम्हीच जिंकलात. कविता हसून म्हणाली, भाऊजी, मला कुणालाही हरवायचं नव्हतं, फक्त माझ्या गावाची इज्जत राखायची होती. जेव्हा घरातलं वातावरण हळूहळू सामान्य होऊ लागलं तेव्हा कल्याणीने नवा मुद्दा उभा केला, आई, कविताला थोडं मॉडर्न बनवायला हवं, नाहीतर लोक आपल्याला हसतील. लताताईंनासुद्धा ते पटलं. त्या म्हणाल्या, खरं आहे, उद्या आपण कविताला शॉपिंगला घेऊन जाऊ. कविताला समजलं आता तिच्या साधेपणात बदल करण्याचा प्रयत्न होणार आहे. दुसऱ्या दिवशी ती पहिल्यांदाच मॉलमध्ये आली. मोठी मोठी दुकानं, उंच हिल्स, छोटे कपडे पाहून ती अस्वस्थ झाली. कल्याणी हातात एक ड्रेस धरून म्हणाली, कविता बघ, हा ड्रेस तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. ती हलक्या आवाजात म्हणाली, ताई, मी कधी असले कपडे घातले नाहीत. सोबत असलेला राहुल म्हणाला, वहिनींना त्यांना हवे ते कपडे घालू द्या. कपड्यांनी माणसाची किंमत बदलत नाही. घरी परतताना कविता मनाशी विचार करत होती, जर मला बदलायचं असेल तर ते माझ्या विचारांनी आणि कर्तृत्वाने घडेल, माझ्या कपड्यांनी नाही. मी अशी ओळख निर्माण करेन की लोक मला कपड्यांनी नाही तर माझ्या कामाने ओळखतील. एका सकाळी घरात गडबड उडाली. लताताईंची मैत्रीण रेखा अचानक आली आणि म्हणाली, लता, तुला माहीत आहे का, पुढच्या आठवड्यात आपल्या कॉलनीत गृहनिरीक्षण स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक घराची स्वच्छता, सजावट आणि व्यवस्था पाहिली जाते. विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीस मिळतं. लताताईंनी कपाळावर हात मारत उद्गार काढले, अरे, आपल्या घराची अवस्था बघ, साफसफाई करणारा आहे का कोणी? आणि कल्याणी, तुला तर ऑफिसचं काम असतं. तेव्हा कविता हळूच म्हणाली, आई, तुम्हाला चालेल तर मी सगळी तयारी करेन. कल्याणी हसत म्हणाली, अगं, ही शेतमाळ्याची कामं नाही आहेत, इथे तर आधुनिक सजावट हवी. समजलं का? राहुलने लगेच पाठिंबा देत सांगितलं, आई, वहिनींना एकदा संधी द्या, मग पहा त्यांचं कौशल्य. लताताई मनाशी विचार करू लागल्या, एवढी तयारी कोण करणार, पण प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. दुसऱ्याच दिवशी कविताने घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करायला सुरुवात केली. जुन्या चित्रांच्या जागी तिने साध्या पण सुंदर फुलांची सजावट केली. फाटलेली कुशन कवर्स स्वतः शिवून त्यांना नवा आकार दिला. वरांड्यात तिने तुळस व गुलाबाच्या कुंड्या ठेवल्या. स्वयंपाकघरातील भांडी जणू नवीनच वाटू लागली. राहुल मध्ये मध्ये वहिनीची मदत करत होता. एकदा तर त्याने कौतुकाने म्हटलं, वहिनी, खरंच कमाल करताय तुम्ही, घर आता आधीपेक्षा कितीतरी सुंदर दिसतंय. कल्याणी रोज बघत होती की कविताच्या कष्टामुळे घरात एक वेगळीच ताजगी पसरली आहे. पण तिच्या मनात विचार होता, सगळं छान आहे खरं, पण जज लोकांना मॉडर्न गोष्टी आवडतात. हा गावाकडचा लूक त्यांना कदाचित पसंत पडणार नाही. लताताई मात्र आतून मान्य करत होत्या, कविताने घेतलेले हे कष्ट दुर्लक्षित करणं चुकीचं ठरेल. स्पर्धेच्या दिवशी जज घर बघायला आले. स्वयंपाकघर पाहून ते म्हणाले,
वा, सगळं किती नेटनेटकं आहे. वरांड्यातील रोपं पाहून त्यांना फार आनंद झाला. लिव्हिंग रूमचा साधेपणा तर त्यांना विशेष आवडला. निकाल जाहीर झाला. पहिलं पारितोषिक लताताईंच्या घराला. बक्षीस स्वीकारताना लताताईंनी सगळ्यांसमोर जाहीर केलं. या यशाचं संपूर्ण श्रेय माझ्या धाकट्या सुनेला कविताला जातं. कवितासाठी हे शब्द कोणत्याही ट्रॉफीपेक्षा कमी नव्हते. संध्याकाळी साक्षीने कल्याणीला छेडलं. वहिनी, आता तर आई छोट्या वहिनीचं कौतुक करू लागली आहे. उद्या असं नको व्हायला की सगळं घर तिच्याच गुणगुणात रमून जाईल. कल्याणीने मनाशी ठरवलं, कविताला नक्कीच कमीपणा दाखवायचा. दुसऱ्याच दिवशी तिने सगळ्यांसमोर म्हटलं, आई, काल मी सोन्याच्या बांगड्या ठेवलेल्या होत्या, पण आज दिसत नाही आहेत. कदाचित बांगड्या. वाक्य अर्धवट सोडलं, पण सगळ्यांच्या नजरा सरळ कविताकडे वळल्या. कविता थक्क झाली. ताई, हे काय बोलताय तुम्ही? मी कधी असं स्वप्नातही विचार करू शकत नाही. तेव्हा राहुलने ठाम आवाजात सांगितलं, आई, हे अगदी चुकीचं आहे. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं अन्यायकारक ठरतं. सायंकाळी मात्र खरं सत्य उघडलं. त्या बांगड्या कल्याणीच्या पर्समध्येच होत्या. त्या तिने ऑफिसला नेल्या होत्या. हे पाहून लताताई रागाने म्हणाल्या, कल्याणी, विनाकारण संशय घेणं अजिबात योग्य नाही. तेव्हा कविता शांत स्वरात म्हणाली, काही हरकत नाही आई, चूक प्रत्येकाकडून होऊ शकते. या घटनेने राहुलला कविताची सहनशीलता अधिक खोलवर उमगली. लताताई मनोमन मान्य करू लागल्या, गावाहून आलेली ही सून खरंच सोन्यासारखी आहे. मात्र कल्याणी आणि साक्षीच्या मनातील मत्सरासाठी ठिणगी दिवसेंदिवस भडकू लागली. स्पर्धेनंतरच दोघींना वाटू लागलं होतं की घरात सगळे फक्त कविताचंच कौतुक करत आहेत. एकदा साक्षी कल्याणीला कुजबुजली, वहिनी, आपण असंच गप्प बसलो तर छोटी वहिनी आई आणि बाबांची लाडकी सून होईल. कल्याणीने मंद स्वरात उत्तर दिलं, आता वेळ आली आहे तिचं नाव खराब करायची. दोघींनी ठरवलं, कविताला अशा जाळ्यात अडकवायचं ज्यात तिची चूक नसतानाही दोष तिच्यावरच जाईल. एके संध्याकाळी घरात गप्पांचा विषय निघाला. लताताई म्हणाल्या, पुढच्या रविवारी माझ्या जुन्या मैत्रिणी आपल्या घरी येणार आहेत. सगळं काही परिपूर्ण झालं पाहिजे. जेवण, सजावट, प्रत्येक गोष्ट. कल्याणीने लगेचच सुचवलं, आई, ही जबाबदारी कोमलला द्या ना. गावात तिनं कितीतरी कामं छानपणे सांभाळलेली आहेत. लताताईंनी आनंदाने होकार दिला. जबाबदारी मिळताच कवितानं पूर्ण मनापासून तयारी सुरू केली. तिनं जेवणाचा मेनू आखला. पुरी, कुर्मा पुलाव, कोशिंबीर आणि गुलाबजाम. तेवढ्यात कल्याणीनं मनाशी कपटी डाव आखला. जेवणात मीठ जास्त टाकायचं म्हणजे पाहुणे नाराज होतील आणि दोष थेट कवितावर येईल. कार्यक्रमाच्या दिवशी जेव्हा कविता स्वयंपाकघरात नव्हती तेव्हा कल्याणीच्या इशाऱ्यावरून साक्षीनं कुर्म्यात 2 मूठ मीठ जास्त टाकलं. घरभर रोषणाई, सजावट आणि पाहुण्यांचा गजबजाट सुरू झाला. थकवा असूनही कविता प्रत्येक पाहुण्याचं हसत मुखाने स्वागत करत होती. जेवण वाढलं. कुर्म्याचा पहिला घास घेताच एका पाहुण्यानं उद्गार केला, अरे, यात तर मीठ खूपच जास्त आहे. लताताई दचकल्या. त्यांची नजर सरळ कविताकडे वळली. कविताच्या कपाळावर घाम फुटला. आई, मी सगळं व्यवस्थित तपासलं होतं. राहुल हळूच स्वयंपाकघरात शिरला. त्यानं मसाल्याचे डब्बे तपासले. त्याला संशय आला, हे नक्की कोणीतरी मुद्दाम केला आहे. तो कविताकडे जाऊन कुजबुजला, वहिनी, काळजी करू नका, मी काही उपाय करतो. त्याने तात्काळ कुर्म्यात मलई, उकडलेले बटाटे आणि टोमॅटो घालून चवीत सुधारणा केली. पुन्हा जेवण वाढल्यावर पाहुण्यांनी कौतुक केलं, आता तर चव एकदम अप्रतिम झाली आहे. कमाल केली. लताताईंनी सुटकेचा श्वास घेतला. देवाचे आभार. प्रसंग निभावून गेला. त्या रात्री सगळे झोपल्यावर राहुल कविताकडे आला. वहिनी, मला खात्री आहे की हे कोणीतरी जाणीवपूर्वक केलं होतं. तुम्ही परवानगी दिलीत तर मी आईला सगळं सांगतो. कविता शांतपणे म्हणाली, नाही भाऊजी, मी जर कोणावर बोट ठेवलं तर घराचं वातावरण बिघडेल. आता शांत राहणंच योग्य आहे. राहुल तिच्याकडे पाहत मनोमन म्हणाला, वहिनी, तुम्ही फक्त सहनशील नाही तर खूप समजूतदार आहात. दुसऱ्या दिवशी लताताई स्वतः कविताच्या खोलीत आल्या. सुनबाई, काल जे काही झालं मला ठाऊक आहे की त्यात तुझी काही चूक नव्हती. तुझं कष्ट सगळ्यांनी पाहिलं आहे. कविता हसत म्हणाली, तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे. योजना अपयशी ठरल्यानं कल्याणी आणि साक्षी काही दिवस शांत राहिल्या. पण मनातला हेवा अधिकच भडकू लागला.
साक्षी कुजबुजली. वहिनी, आता आपण मोठा डाव खेळायला हवा, नाहीतर कविता वहिनी आपल्याला पूर्णपणे मागे टाकेल. अशातच घरात एक वाईट बातमी आली. नितीनच्या नोकरीवर संकट आलं होतं. कंपनीनं अचानक कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. घर खर्च, कर्ज सगळ्यांवरच संकटाचं ढग दाटून आलं. लताताई चिंतेनं म्हणाल्या, बाळा, आता घर कसं चालणार? कवितानं मनाशी ठरवलं, यावेळी मी गप्प बसणार नाही, काहीतरी करून दाखवणारच. संध्याकाळी नितीन थकलेला आणि चिंतेत घरी आला. कवितानं विचारलं, काय झालं? तेव्हा तो हळू आवाजात म्हणाला, कंपनीत कपात चालू आहे आणि माझं नावसुद्धा यादीत आलं आहे. पुढच्या महिन्यापासून मी कामावर जाणार नाही. हे ऐकताच कविताचं हृदय जोरात धडधडू लागलं. घरभर चिंतेची काळी छाया दाटून आली होती. त्या रात्री कविता बराच वेळ विचारात पडून राहिली. गावात असताना ती लोणची, पापड आणि वार्षिक मेळ्यासाठी हस्तकला तयार करत असे. हे तिला आठवलं. तिने मनोमन ठरवून टाकलं की ह्या कौशल्याच्या जोरावर ती घरखर्चाला हातभार लावेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लताताईंना म्हणाली, आई, तुम्ही परवानगी दिलीत तर मी बनवलेलं लोणचं आणि पापड विकू का? लताताई सुरुवातीला संकोचून म्हणाल्या, सुनबाई, हे शहर आहे, इथे असं कामं कोण करतं? त्यावर राहुल लगेच म्हणाला, आई, आजकाल घरगुती पदार्थ लोक लगेच विकत घेतात. आपण एकदा प्रयत्न करून पाहूया. कविताने 10 किलो लिंबाचं लोणचं, 5 किलो आंब्याचं लोणचं आणि मसालेदार पापड तयार केले. राहुलने ते ऑफिसमधल्या मित्रांना चाखायला दिले. 3 दिवसातच ऑर्डर आली. लिंबाचं लोणचं 15 किलो, आंब्याचं लोणचं 10 किलो आणि पापड 20 पाकिट. लताताईंच्या डोळ्यात आनंद दाटला. सुनबाई, तुझं काम तर छानच सुरू झालंय. ही बातमी कल्याणी आणि साक्षीपर्यंत पोचली आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चमकच मावळली. साक्षी कुजबुजली. जर असंच चालू राहिलं तर आई बाबा तिला घरची लक्ष्मी मानायला लागतील. कल्याणीने डाव आखला, आपण कविताच्या लोणच्यात जास्त मिरची टाकूया, मग ग्राहक तक्रार करतील आणि तिचं नाव खराब करतील. आणि खरंच एके दिवशी एक ग्राहक म्हणाला, ताई, यावेळी लोणचं फारच तिखट झालंय, मुलांना देणं शक्यच नाही. कविता चकित झाली, कारण तिने स्वतः चाखून बनवलं होतं. राहुलने तपास केला तर कळलं की एका डब्यात मुद्दाम दुप्पट मिरचीपूड टाकली गेली होती. तो कविताला म्हणाला, वहिनी, ही साधी चूक नाही, हे कटकारस्थान आहे, पण मला माहीत आहे तुम्ही हेही सांभाळाल. कविताने तात्काळ त्या ग्राहकाला फोन केला, दादा, चूक आमची आहे, उद्या मी तुम्हाला नवी खेप पाठवतो, तीही मोफत. ग्राहक एवढा खुश झाला की त्याने आणखी 3 ऑर्डर दिल्या. हे पाहून लताताईंनी समाधानाने म्हटलं, सुनबाई, तू फक्त जेवणच नाही तर लोकांची मनही जिंकलीस. राहुलने लगेच सोशल मीडियावर घरचा स्वाद नावाचं पेज तयार करून दिलं. काही आठवड्यातच ऑर्डर्स दुप्पट झाल्या. नितीनलाही आता कविताचा अभिमान वाटू लागला. पण कल्याणी आणि साक्षीची जळजळ इतकी वाढली की त्यांनी ठरवलं, जर आता थांबवलं नाही तर कविताच या घराची मालकीन बनेल. त्यांनी असा डाव रचला ज्यामुळे कविताच्या इज्जतीवरच प्रश्न निर्माण होईल. एका रात्री कल्याणी आणि साक्षी गच्चीवर बसून योजना आखत होत्या. साक्षी म्हणाली, वहिनी, आता फक्त एकच युक्ती आहे, घरातल्यांच्या मनात शंकेचं बी पेरणं. कल्याणी हसून म्हणाली, आणि शंका निर्माण करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे एखाद्याच्या चारित्र्यावर डाग आणणं. दोघींनी ठरवलं की कविता आणि राहुल यांच्या नावाने अफवा पसरवायची. दुसऱ्या दिवशी त्या दोघी शेजारनी नीतूच्या घरी गेल्या. कल्याणी इशाऱ्याने म्हणाली, काय सांगू नीतू, आजकाल आमची छोटी जाऊबाई आणि आमचा छोटा दीर राहुल दिवसभर फक्त बोलतच बसतात. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? नीतू दचकल्यागत म्हणाली, खरंच तुम्ही काय बोलताय? तेव्हा कल्याणी डोळे फिरवत म्हणाली, अगं, आम्ही तर काही बोलत नाही, पण लोक तसं म्हणत आहेत. हळूहळू ती कुजबूज सगळ्या गल्लीत पसरली. एका संध्याकाळी नितीन ऑफिसवरून परत आला. तेव्हा त्याचा संतापलेला लालबुंद चेहरा झाला होता. त्याने कविताला एकटीला खोलीत बोलावून विचारलं, हे काय ऐकतोय मी? गल्लीत तुझ्या आणि राहुलच्या नावानं कुजबूज चालली आहे. कविताच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती थरथरत म्हणाली, तुम्हीही त्यांच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवलात? ज्यांना सुरुवातीपासून माझा राग आहे त्यांच्या बनवाबनवीवरच भरोसा करणार तुम्ही? नितीन गप्प राहिला. पण शंकेचं बी मात्र त्याच्या मनात पेरलं गेलं होतं. ही अफवा राहुलच्या कानावर पोचली तेव्हा तो संतापून म्हणाला, वहिनी, ज्याने ही खोटी बातमी पसरवली आहे ना, मी त्याला धडा शिकवतोच.
कविता शांत आवाजात म्हणाली, राहुल भाऊजी, रागानं नाही तर सत्यानं जिंकायचं असतं. आपण सत्याच्या बाजूला आहोत. कदाचित उशीर होईल, पण शेवटी विजय आपलाच होईल. राहुलने गल्लीतल्या रवीची मदत घेतली. त्याचं मोबाईलचं दुकान होतं. त्याने मंदिरासमोरच्या CCTV कॅमेऱ्याची फुटेज काढली. त्यात स्पष्ट दिसलं, कल्याणी वहिनी आणि साक्षी नीतूच्या घरी गेल्या होत्या आणि तिथूनच अफवांचा डोंगर उभा राहिला होता. दुसऱ्या दिवशी लताताईंनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं. राहुलनं लॅपटॉपवर फुटेज दाखवले. ते पाहताच कल्याणी आणि साक्षी यांच्या चेहऱ्याचा रंग पांढरा झाला. लताताईंनी कडक आवाजात सुनावलं, माझ्या सुनेची इज्जत मातीमोल करण्याची हिंमत कशी झाली तुम्हा दोघींची? लाज नाही वाटली? कल्याणी मान खाली घालून बसली. काही बोलण्याची तिच्यात ताकद उरली नव्हती. नितीन कविताकडे आला आणि अपराधी स्वरात म्हणाला, मला माफ कर कविता, तुझ्यावर शंका घेणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. कवितानं अश्रू पुसत उत्तर दिलं, नवरा बायकोचं नातं विश्वासावर टिकतं. एवढीच आशा आहे की असा दिवस पुन्हा कधी येऊ नये. लताताईंनी सगळ्या गल्लीत मिठाई वाटली आणि जाहीर केलं, आमची सून आमचा अभिमान आहे. आधी पसरवलेली अफवा ही पूर्णपणे खोटी होती. कविताचं मस्तक अभिमानाने उंचावलं. आधी ज्या बायका तिच्यावर गावंढळ म्हणून हसायच्या त्या आता म्हणू लागल्या, अगं कविता तर सोना आहे. त्या घटनेनंतर घराचं वातावरण बदलून गेलं. नितीन आणि राहुल दोघेही कविताच्या अधिक जवळ आले. पण कल्याणी आणि साक्षीनं मनाशी ठरवलं, ही गोष्ट इथे संपणार नाही. त्या दरम्यान घरचा स्वाद या नावानं कविताच्या लोणच्यांना, पापडांना शहरभर ओळख मिळू लागली. सोशल मीडियावरून दूरदूरून ही ऑर्डर येऊ लागल्या. नितीन अकाउंट सांभाळत होता. राहुलला डिलिव्हरीची जबाबदारी देण्यात आली होती, तर लताताई पॅकिंगमध्ये मदत करत होत्या. एके दिवशी कविता म्हणाली, आपल्याजवळ इतक्या ऑर्डर्स येत आहेत तर आता छोटासा कारखाना सुरू करायला हवा. त्याच दरम्यान शहरात दरवर्षीप्रमाणे फूड अँड कल्चर फेस्टिवल आयोजित केलं होतं. आयोजकांनी खास कविताला निमंत्रण दिलं. तेव्हा लताताई गर्वाने म्हणाल्या, सुनबाई, ही तर खूप सन्मानाची गोष्ट आहे. कवितानं ठरवलं, यावेळी ती फक्त लोणचं, पापडच नव्हे तर गावाच्या पारंपरिक रेसिपीसुद्धा सादर करेल. ही बातमी कल्याणी आणि साक्षीच्या कानावर आली. तेव्हा त्यांचा मत्सर पुन्हा भडकला. साक्षी कुजबुजली, जर या फेस्टिवलमध्ये तिची बदनामी झाली तर? कल्याणी डोळे फिरवत म्हणाली, आपण तिच्या रेसिपीत असं काही मिसळूया की लोक तिची तक्रार करतील आणि मग तिचा तमाशा बघ. फेस्टिवलच्या आदल्या दिवशी कवितानं आपल्या टीमसह रात्रभर तयारी केली. सकाळी ती बाजारात ताज्या भाज्या आणायला गेली आणि तोच संधी साधून कल्याणी गुपचूप स्वयंपाकघरात गेली. तिने 2 कंटेनरमध्ये गरम मसाला मिसळला. त्यामुळे डिशचा मूळ स्वाद बिघडला. फेस्टिवलचं वातावरण रंगीबिरंगी आणि उत्साही होतं. विविध राज्यांचे स्टॉल, संगीत, नृत्य आणि गर्दीचा गजबजाट. सगळीकडे एक सणासुदीचं चित्र होतं. पण कविताच्या स्टॉलवर गावाच्या मातीतला सुगंध आणि आपुलकीचा ओलावा पसरला होता. लोक नकळत त्या सुगंधाकडे आकर्षित होत होते. पहिल्यांदाच ग्राहकांनी चव चाखताच उद्गार काढले, वा, अशी खरी चव तर कित्येक वर्षात लागलीच नाही. दुसऱ्याने फोटो काढून सोशल मीडियावर टाकला आणि काही तासातच तो व्हायरल झाला. तेवढ्यात एका बाईनं नाराजी व्यक्त केली, तुमच्या एका डिशची चव खूप विचित्र लागतीये, नक्की काहीतरी गडबड झाली आहे. कवितानं शांतपणे हसत उत्तर दिलं, ताई, कदाचित तुमचं म्हणणं खरं असेल. मी आत्ताच ही डिश चाखून पाहते. तिने जशी चव घेतली तिला लगेचच जाणवलं की ही तीच डिश होती ज्यात कुणीतरी मुद्दाम काहीतरी मिसळलं होतं. पण राग न करता तिने संयम दाखवला आणि शांत स्वरात म्हणाली, कदाचित बॅचमध्येच काहीतरी चूक झाली असेल. काही हरकत नाही, मी आत्ताच तुमच्यासमोर ताजी भाजी करून देते. कवितानं लगेचच स्वच्छपणे आणि पूर्ण लक्षपूर्वक तीच डिश नव्याने बनवायला सुरुवात केली. गर्दी तिचं काम पाहत थक्क झाली. किती बारकाईनं आणि प्रामाणिकपणे ती प्रत्येक गोष्ट सांभाळतीये. त्या दरम्यान राहुलनं आधीच हुशारीनं स्टॉलच्या मागे CCTV कॅमेरा बसवला होता. संध्याकाळी त्याने आयोजकांना फुटेज दाखवले. त्यात स्पष्ट दिसलं, कल्याणी आणि साक्षीनं सकाळीच स्वयंपाकघरात मुद्दाम भेसळ केली होती. आयोजकांनी तात्काळ त्यांची नावं ब्लॅकलिस्टमध्ये टाकली आणि सार्वजनिक घोषणा केली, कोमलताई या फेस्टिवलमधल्या प्रामाणिक व कष्टाळू सहभागी आहेत. आजची गडबड त्यांच्या कारणाने नाही तर त्यांच्या विरोधात रचलेल्या कटामुळे झाली आहे. गर्दीनं जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
लोक आणखी उत्साहाने खरेदी करू लागले. तेवढ्यात एका मोठ्या हॉलचे मालक पुढे येऊन म्हणाले, आम्हाला तुमचे प्रोडक्ट हॉटेल चेनमध्ये ठेवायचे आहेत. कविताच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. लताताईंनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद दिला. सुनबाई, आज तू संपूर्ण शहराचं मन जिंकून घेतलंस. घरी परतल्यावर नितीन अभिमानानं म्हणाला, कविता, आता तू फक्त माझी बायको नाही तर माझी खरी प्रेरणा आहेस. कल्याणी आणि साक्षी खोलीत शांतपणे बसल्या होत्या, पण मनातून आणखीनच जळत होत्या. फूड फेस्टिवलनंतर आठवड्याभरातच हॉटेलचे मालक अभिषेकचा फोन आला. मी तुमचे प्रोडक्ट टेस्ट केले आहेत. जर तुम्ही तयार असाल तर आम्ही आमच्या हॉटेल चेनमध्ये गावाचा स्वाद हा ब्रँड प्रमोट करू इच्छितो. कविताने आनंदानं होकार दिला, पण ठाम अट ठेवली, गुणवत्ता आणि चव यावर कधी तडजोड होणार नाही. अभिषेक हसत म्हणाला, हीच तुमची खरी ताकद आहे. त्या दरम्यान नितीनचे मामा मामी आणि त्यांची मुलगी निधी फिरायला आले. निधीनं कविताच्या लग्नाच्या वेळी तिची खिल्ली उडवली होती. ही तर अगदी देहाती दिसते, पण आता ती कविताला पाहून थक्क झाली. कविता एक साजरी, आत्मविश्वासू, शहरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली स्त्री झाली होती. मामीने हळूच मामाला कुजबुजत म्हटलं, पहा, गावरान सून आता आपल्या शहरातल्या सुनांपेक्षा कितीतरी पुढे गेली आहे. कविता हॉटेल डीलच्या तयारीत गुंतली होती. नवे पॅकेज, डिझाईन, मेनू, मार्केटिंग सगळ्या गोष्टी ती स्वतः लक्ष देऊन करत होती. राहुल प्रत्येक पावलावर तिच्या सोबत होता आणि लताताई तिच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत होत्या. पण या सगळ्यात कल्याणी आणि साक्षीची जळफळाट होत होती. साक्षी हळूच म्हणाली, जर हॉटेलची ही डील फायनल झाली तर घरात फक्त तिचंच राज्य चालेल. तेव्हा कल्याणी कपटी हसत म्हणाली, यावेळी असा वार करायचा की ती कायमची गप्प होईल. एके दिवशी बातमी आली, गावी राहणाऱ्या नितीनच्या काकांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यामुळे लताताई आणि नितीन तातडीने गावी रवाना झाले. घरात फक्त कविता, राहुल, कल्याणी आणि साक्षी तसेच आलेले पाहुणे मामा मामी राहिले. रात्री कविता स्टॉक तपासत होती. तेवढ्यात साक्षी हळूच तिच्या खोलीत शिरली आणि तिच्या बिझनेस फाईलमधून हॉटेल कॉन्टॅक्टची फाईल चोरली. दुसऱ्या दिवशी कल्याणीनं आपल्या एका ओळखीच्या माणसाद्वारे हॉटेल मालक अभिषेकला एक खोटा ईमेल पाठवला. त्यात लिहिलं होतं, आम्हाला दुःख होत आहे की आम्ही ही हॉटेल डील रद्द करत आहोत, कारण आम्हाला दुसऱ्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करायची आहे. अभिषेकने पटकन कविताला फोन केला, कविताताई, तुम्ही ही डील का रद्द करत आहात? मी तर तुमच्या प्रमोशनची तयारी सुरू केली होती. कविता थोडी घाबरून म्हणाली, काय? मी तर असा कोणताच ईमेल पाठवला नाही. अभिषेकनं लगेच ईमेल तपासला आणि समजलं, तो ईमेल कविताच्या ID वरून नव्हता, तर तिच्या नावासारख्या बनावट ID वरून पाठवला गेला होता. राहुलने संशयाचा घेरा अजूनच घट्ट केला आणि घरातील सगळ्यांचे मोबाईल तपासण्याचा दिखावा केला. तो थेट साक्षीच्या फोनवर पोचला. त्यात खोट्या ईमेल ID ने लॉग इन केलेलं होतं. कविताच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. साक्षी, एवढा द्वेष? इतकी खाली घसरशील तू? कविताचा आवाज थरथरला. साक्षी गप्प बसली, पण तिच्या चेहऱ्यावर लाज आणि राग यांचा मिश्र भाव झळकत होता. तेवढ्यात गावाहून फोन आला. नितीनच्या काकांची प्रकृती गंभीर होती आणि ऑपरेशनसाठी तातडीने 5 लाख रुपयांची गरज होती. घरभर गोंधळ उडाला. कल्याणी आणि साक्षी कोपऱ्यात गप्प बसल्या, तर कविताने लगेच हॉटेलच्या मालकाला फोन लावला. अभिषेक सर, ही माझी वैयक्तिक विनंती आहे. जर ॲडव्हान्स पेमेंट मिळालं तर एका जीवाला वाचवता येईल, ती थरथरत म्हणाली. क्षणाचाही विलंब न करता अभिषेकने पैसे पाठवले आणि नितीनच्या काकांचं ऑपरेशन यशस्वी झालं. लताताई परत आल्यावर सर्वांसमोर अभिमानाने म्हणाल्या, माझी सून फक्त व्यवसायच नाही सांभाळत, तर आपल्या घराचा जीवही वाचवतीये. कल्याणी आणि साक्षी पुन्हा एकदा सगळ्यांसमोर उघड झाल्या. यावेळी मात्र त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची खोल रेषा उमटली होती. अभिषेकच्या हॉटेलमध्ये गावाचा स्वाद या ब्रँडचा भव्य लॉन्च सुरू होता. संपूर्ण हॉल रंगीबिरंगी फुलांनी, पारंपरिक झुल्यांनी आणि मातीच्या दिव्यांनी उजळला होता. पारंपरिक पोशाख घालून वेस्टर्न पाहुण्यांना कविताच्या डिशेस सर्व्ह होत होत्या. साध्या पण देखण्या साडीमध्ये कविता नटली होती. चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात चमक. लोकल व नॅशनल मीडिया चॅनल्स इव्हेंट कव्हर करत होते. एका पत्रकाराने विचारलं, कविताताई, कुठलंही प्रोफेशनल ट्रेनिंग न घेता एवढा मोठा ब्रँड तुम्ही कसा उभारलात?
कविता हसत म्हणाली, माझ्या आईचं स्वयंपाकघर हीच माझी युनिव्हर्सिटी आहे आणि माझं परिश्रम हे माझं खरं पदक. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. तेवढ्यात नितीन स्टेजवर आला आणि भाऊक स्वरात म्हणाला, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा वाटलं होतं की माझी पत्नी शहराच्या वातावरणात हरवेल, पण तिने आपली मुळे घट्ट पकडली आणि सगळ्यांना अभिमान वाटेल असं कार्य करून दाखवलं. लताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. लॉन्च इव्हेंटमध्येही कल्याणी आणि साक्षी गप्प एका कोपऱ्यात उभ्या होत्या. कल्याणीने हळू आवाजात म्हटलं, ही शेवटची संधी आहे. जर आज हिला पाडलं नाही तर पुन्हा कधीही शक्य होणार नाही. त्यांनी ठरवलं मीडियासमोर खोटा आरोप करायचा की गावाचा स्वादमध्ये भेसळ आहे. इव्हेंटच्या मध्यावर एक अनोळखी माणूस कॅमेरा घेऊन उभा राहिला आणि म्हणाला, आमच्याकडे पुरावा आहे की गावाचा स्वाद यात स्वस्त आणि हानिकारक तेल वापरलं जातं. संपूर्ण हॉल शांत झाला. शांतपणे पत्रकारांचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. कविता शांतपणे म्हणाली, तुम्ही केलेला आरोप गंभीर आहे, पण खरी कसोटी आता लॅब टेस्टची आहे. अभिषेकने तात्काळ सरकारी फूड इन्स्पेक्टरला बोलावलं. ताजं लोणचं आणि पापडचे नमुने टेस्टसाठी देण्यात आले. केवळ 15 मिनिटात रिपोर्ट आले. उत्पादने शुद्ध आणि गुणवत्तेनुसार असल्याचं सिद्ध झालं. राहुलने लगेच CCTV फुटेज लावले. त्यात आरोपी करणारा माणूस इव्हेंटपूर्वी कल्याणी आणि साक्षीशी बोलताना दिसला. गर्दीत कुजबूज पसरली. हे सगळं मत्सरातून रचलेलं होतं. लताताई कडक आवाजात म्हणाल्या, आजपासून तुम्हा दोघींना माझ्या घरात राहण्याचा अधिकार नाही. तरी माणुसकीपोटी राहायचं असेल तर मान खाली घालून राहा. कल्याणी आणि साक्षीने मान खाली घातली. इव्हेंट संपल्यावर कविता आपल्या खोलीत जाऊन एकटीच रडली. नितीनने खांद्यावर हात ठेवून विचारलं, तू इतकी मजबूत आहेस, मग आज डोळ्यात पाणी का? कविता हलक्या आवाजात म्हणाली, कधी कधी जिंकणंही थकवून टाकतं, पण तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे. दोघे एकमेकांकडे पाहून हसले आणि बाहेरून पत्रकारांचा आवाज आला. गावाचा स्वाद, देशाची ओळख. हॉटेल लॉन्च झाल्यानंतर गावाचा स्वादची मागणी एवढी वाढली की देशभरातील विविध शहरातून ऑर्डर्स येऊ लागल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही त्याची नोंदणी झाली आणि मुंबईसह वेगवेगळ्या राज्यातून ग्राहकांचे फोन सतत येऊ लागले. काही महिन्यांनी लताताई म्हणाल्या, कविता, आता तर तुझं नाव गावोगावी घुमतंय. आपण असं करूया, आपल्या गावी जाऊया. गावी गेल्यानंतर जे लोक आधी कविताची थट्टा करत होते तेच आता तिला आदराने नमस्कार करू लागले. जुन्या शाळेचे मुख्याध्यापक अभिमानाने म्हणाले, आमची कविता म्हणजे आमच्या गावाची खरी शान झाली आहे. कल्याणी आणि साक्षी मात्र आता गप गुमान राहू लागल्या. अखेर एके दिवशी स्वयंपाकघरात येऊन त्या दोघी नम्रपणे म्हणाल्या, कविता, आम्हाला माफ कर. ईर्षेतून आम्ही खूप चुका केल्या. कविता हसून म्हणाली, आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत. मी हे सगळं विसरून गेले आहे, पण इथून पुढे माझा विश्वास कधीही तोडू नका. त्या दोघींच्या डोळ्यात पाणी दाटलं. राहुलने कविताच्या प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी उभं राहून मदत केली. आता तो तिचा व्यवसायातला खरा भागीदार झाला होता. तो म्हणाला, वहिनी, मला वाटतं आपण गावातील लोकांना रोजगार द्यायला हवा. कविताने त्या क्षणी होकार दिला आणि मग गावातील महिलांना पॅकेजिंग व लोणचं बनवण्याचं प्रशिक्षण देण्याची सुरुवात झाली. काही दिवसातच शहराच्या महापौरांनी कविताला महिला उद्योजिका सन्मानने गौरवलं. स्टेजवर उभं राहून भाषण करताना कविता भावूक होत म्हणाली, मी फक्त माझ्या गावाचा स्वाद जपण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या स्वप्नात प्रामाणिकपणा आणि कष्ट असतील तर कुणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या रात्री छतावर बसलेल्या निलेशने कविताकडे पाहत हळूच म्हटलं, जेव्हा तू पहिल्यांदा या घरात आली होतीस ना, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की एक दिवस तू आमचं विश्वच बदलून टाकशील. आकाशाकडे नजर लावत कविता शांत स्वरात म्हणाली, कदाचित मी नेहमीपासून अशीच होते. आता फक्त जगाने मला ओळखलं आहे. हवेत मंद गारवा दरवळत होता आणि अंगणात गावाच्या बायका हसत खेळत लोणचं भरत होत्या. गावची सून हा आता केवळ एक शब्द राहिला नव्हता. ती स्त्रियांना प्रेरणा देणारा दीपस्तंभ ठरली होती. तिने अपमानाचं रूपांतर सन्मानात आणि तिरस्काराचं रूपांतर टाळ्यात केलं. गाव आणि शहर दोन्हींकडे तिची ओळख आता चिरंतन झाली होती. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. त्या दरम्यान राहुलचं लग्न प्रीती नावाच्या एका सुशिक्षित व सुसंस्कारित मुलीशी ठरलं.
काही दिवसातच त्यांच्या विवाह सोहळ्याची मोठ्या थाटामाटात सांगता झाली. गावची सून आता खरोखरच सर्वार्थाने होणहार ठरली होती. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली आणि कविताने जे तिला सिद्ध करून दाखवलं, एक गावातून आलेली मुलगी आणि एवढं यश मिळवलं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच हाईपसुद्धा करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.